आज महाराष्ट्र दिन. एबीपी माझाच्या तमाम प्रेक्षकांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज महाराष्ट्र दिनाच्याच दिवशी महायुती सरकारनं महाराष्ट्राच्या एका अभियांत्रिकी आविष्काराला महाराष्ट्राला अर्पण केलंय. मी काही बोलण्याआधी मी आमच्या पीसीआर टीमला सांगते की मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरच्या मिसिंग लिंकची दृश्य या स्क्रीनवरती आपण प्ले करावीत आणि आपण पाहूयात कशा पद्धतीचा आविष्कार पाहायला मिळतोय. अप्रतिम अशी दृश्य आहेत. हा सस्पेन्शन ब्रिज आहे. साधारणपणे 180 मीटर उंचीवरती हा ब्रिज बांधण्यात आलेला आहे. पण हा एक छोटा भाग आहे या संपूर्ण मिसिंग लिंकचा. याच्यामध्ये 2 टनेल्स सुद्धा आहेत. ही सगळी तांत्रिक माहिती आपण घेणार आहोत. आणि 5-5 पदरी असे हे दोन्ही बाजूने जाणारे मार्ग आपल्याला दिसत आहेत. खूप फायदा आपल्याला याचा लगेचच पाहायला मिळणार आहे. मुंबई पुणे प्रवास आता आणखीन जवळ आलेला आहे. म्हणजे 2 शहरं आणखीन जवळ आली आहेत या निमित्ताने असं म्हणायला हरकत नाही. या सगळ्या दृश्यांमधनं सुद्धा अगदी स्पष्टपणे दिसतंय की अभियांत्रिकी पातळीवरती किती वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी याच्यामध्ये घडलेल्या आहेत. आधुनिक गोष्टी घडलेल्या आहेत. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती यामध्ये काळजी घेण्यात येणार आहे. तर जगातल्या अभियांत्रिकी क्षेत्रातल्या सर्वात मोठ्या आविष्कारांपैकी एक आविष्कार आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवरची ही मिसिंग लिंक. आज दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मिसिंग लिंक खुला करण्यात आला. त्यावेळी त्यांच्यासोबत दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही उपस्थित होत्या. प्रकल्पाचं उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः कार चालवत मिसिंग लिंकवरती ड्रायव्हिंगचा आनंदही घेतला. उद्घाटनानंतर काही तासांमध्येच मिसिंग लिंक वाहतुकीसाठी खुलाही करण्यात आला. पण हा कार्यक्रम आणखीन एका कारणानेही चर्चेत राहिला. आता त्याची दृश्यही आपण पाहूयात. मी पुन्हा एकदा माझ्या पीसीआर टीमला विनंती करते की मुंबई पुणे एक्सप्रेसवरच्या वाहतूक कोंडीची दृश्य आपण जरा दाखवावीत. या स्क्रीनवरती आपण बघतोय की आज शुक्रवार असल्यामुळे अर्थातच लॉंग वीकेंड असल्यामुळे 1 मे आणि शनिवार रविवार जोडून आलेली ही सुट्टी, त्यामुळे सगळेजण निघाले होते लॉंग वीकेंड एन्जॉय करायला. आणि या दरम्यान 3 दिवस सलग सुट्टी असताना या सुट्ट्यांमुळे घराबाहेर पडलेल्यांपैकी ज्यांनी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून प्रवासाचा निर्णय घेतला ते सगळेच वाटेत अडकले. या 3 दिवसांच्या सुट्ट्यांमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती ट्रॅफिक झाला होता आणि त्यातच मिसिंग लिंकच्या उद्घाटनामुळे एक लेन काही तासांसाठी बंद केली गेली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी होणं अत्यंत साहजिक होतं. अर्थात संध्याकाळपर्यंत वाहतूक कोंडी बऱ्यापैकी कमी झाल्याचंही समजतंय. पण दुपारी प्रवाशांचे चांगलेच हाल झाले हेही खरंय. किती प्रचंड प्रमाणामध्ये गाड्या अशा इथे अडकून पडल्या होत्या हेही स्पष्ट दिसतंय. थोडक्यात प्रवास प्रचंड स्लो डाऊन झाला होता. अर्थात या सगळ्यानंतर सत्ताधाऱ्यांनी काय काय वक्तव्य केली हेही आपण पाहणार आहोत. शिवाय हा मिसिंग लिंक पूर्णपणे समजून घेणार आहोत. पण त्याआधी आजचा प्रश्न पाहूयात आणि तो पाहण्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरला. पोल सेंटरला आजचा आपण प्रश्न बघणारच आहोत. पण आपण इथे बघतोय की कशा पद्धतीने लोकांचे हाल झाले. काही गाड्या सुद्धा या सगळ्याच्यामध्ये बंद पडल्या होत्या. आणि आता जाऊयात प्रश्नाकडे. मिसिंग लिंकमुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवरची वाहतूक कोंडी सुटेल असं तुम्हाला वाटतंय का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत. जरूर आपलं मत व्यक्त करा. आणि मला असं वाटतंय की संपूर्ण पुढची तांत्रिक जी माहिती आहे या मिसिंग लिंक बद्दलची ती सुद्धा बघितल्यावरती मत व्यक्त करा. कारण आजची वाहतूक कोंडी ही आधीच्या रस्त्याच्या अनुषंगाने झालेली होती. तर 2018 पासून या मिसिंग लिंकचं काम सुरू होतं. बहुप्रतीक्षित मिसिंग लिंक विषयी आपण आणखीन सविस्तर माहिती समजून घेऊयात. मुळात हे इंजिनिअरिंग मार्वल का आहे ते आधी आपण पाहूयात आणि मग त्याचे फायदे सुद्धा पाहूयात. अभियांत्रिकीचा अद्भुत नमुना का आहे? 6695.37 कोटींचा हा प्रकल्प आहे. एक महत्वाकांक्षी प्रकल्प. या मिसिंग लिंकची लांबी आहे 13.3 किलोमीटर. 2 बोगदे याच्यामध्ये आहेत. पहिला बोगदा आहे 1.6 किलोमीटर लांबीचा आणि दुसरा आहे 8.92 किलोमीटर लांबीचा. हा अतिशय महत्वाचा भाग आहे कारण दुसरा बोगदा 22.3 मीटर रुंदीचा आहे आणि सर्वात रुंद बोगद्यासाठी गिनीज बुकमध्ये आज त्याची नोंद करण्यात आलेली आहे. हा सुद्धा एक अतिशय महत्वाचा भाग या संपूर्ण अभियांत्रिकी आविष्कारातला आहे. हा बोगदा लोणावळा तळ्याच्या 180 मीटर खालनं जातो. हा सुद्धा एक अतिशय महत्वाचा भाग आहे. हा बोगदा बांधण्यासाठी 40 लाख क्युबिक मीटर एवढी बेसाल्टचा खडक जो आहे तो फोडावा लागला होता. हे एक मोठं आव्हान होतं आणि त्याच्यासाठी 5.7 लाख फेऱ्या ट्रक्सना माराव्या लागल्या होत्या. इतके प्रचंड
अडचणीचा सगळा हा भाग होता. त्यानंतर हा जो आपण बघतोय तो 650 मीटर लांबीचा सस्पेन्शन वायर पूल आहे. 180 मीटर उंचीवरती तो बांधलेला आहे. तर आता याचे फायदे काय होणार आहेत तेही आपण बघूयात. 19.8 किलोमीटर लांबीच्या जुन्या घाटाला हा पर्यायी मार्ग असणार आहे. त्यामुळे अर्थातच 6 किलोमीटर अंतर घटणार आहे. खालापूरच्या टोल नाक्यापासून खंडाळ्यापर्यंत तुंबणारा ट्रॅफिकही घटेल, कारण नव्या मार्गाने अनेक वाहनं जातील. घाटातले अपघात टळतील, कारण हा मार्ग जो आहे तो अत्यंत सरळ आहे. किमान 20 ते 30 मिनिटं वेळ वाचणार आहे प्रवासाचा. तर आपण जाऊयात पोल सेंटरला आणि पाहूयात आजच्या आपल्या प्रश्नाला महाराष्ट्राने काय कौल दिलाय, कुठला पर्याय निवडलाय. एकूण 39,000 मतं आलेली आहेत आणि अर्थातच एक्सप्रेस वेवरची वाहतूक कोंडी सुटेल या मिसिंग लिंकमुळे असं 65% लोकांना वाटतं आणि 35% लोक अजूनही संशयात आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.